Hello students. In previous lecture we learned about object and classes. Now today's lecture we are going to see about next point. Next point is abstraction. What is abstraction? Abstraction is the process of hiding informations from the user. It is nothing but abstract an idea. It hides the implementation details while just presenting the features to the outside world. म्हणजे काय, असा डेटा हाईड केला अशा प्रकारचा डेटा हाईड केलेला असतो की त्या हाईड केलेल्या डेटामुळे जे युजर आहेत त्यांना त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट्स होत नाही. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट म्हणजेच जर एखादं पेंटिंग असेल त्यात फक्त मल्टिपल कलर स्प्रेड केलेले आहेत, त्याला कोणताही शेप दिलेला नाही, पण तरी ते पेंटिंग काय छान दिसत असेल, तर त्या पेंटिंगमधील कलर कोणते किती प्रमाणात वापरलेले आहेत, शेप आहे कोणता शेप आहे, या सर्व गोष्टी काय केलेल्या आहेत, हाईड केलेल्या आहेत. बिकॉज त्या आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट नाही आहेत. म्हणजेच काय आहेत त्या म्हणजेच काय बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहेत, त्या हाईड केलेल्या आहेत. त्या अशा पद्धतीच्याच गोष्टीला आहे प्रकारला काय म्हणायचं आहे, ॲब्स्ट्रॅक्शन्स. म्हणजेच काय, हायडिंग द इन्फॉर्मेशन्स फ्रॉम द युजर बिकॉज दॅट डिटेल्स नॉट नेसेसरी फॉर अस. what required there is one painting and is so beautiful only that is important part. हाईड केलेल्या इन्फॉर्मेशनमुळे त्याचा आपल्यावर काही एफेक्ट होणार नाही जरी त्यांनी त्यात इंटरनल चेंजेस केले असतील तरी. अशा प्रकारच्या कन्सेप्टला आपण काय म्हणायचं आहे, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन असं म्हणायचं आहे. नेक्स्ट आहे एनकॅप्सुलेशन. आता एनकॅप्सुलेशन म्हणजे काय, ॲब्स्ट्रॅक्शन आणि एनकॅप्सुलेशन काय are almost same, but the only difference is encapsulation is also hiding the data for the security purpose. म्हणजे काय, प्रोटेक्शनसाठी काय आपण एनकॅप्सुलेशन वापरलेलं आहे. म्हणजेच काय, मेथड अँड व्हेरिएबल्स बोथ आर रॅप्ड इन ए सिंगल युनिट दॅट इज कॉल्ड ॲज एनकॅप्सुलेशन. म्हणजे काय, याच्यातच मिनिंग दिलेलं आहे बघा, कॅप्सुलेशन्स अँड कॅप्सुलेशन. आता एक एक्झाम्पल घ्या, जर एक कॅप्सूल असेल तर काय आपल्याला माहिती आहे की ही कशावरची कॅप्सूल आहे एवढंच आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये इंटरनल इन्ग्रेडियंट्स कुठले वापरलेले आहेत, किती प्रमाणात वापरलेले आहेत, कशासाठी कोणतं इन्ग्रेडियंट वापरलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे काय, नाही. फक्त आपल्याला काय माहिती आहे की एक कॅप्सूल आहे आणि ही आपल्याला कोणत्या आजारावरती खायची आहे ही आपल्याला एवढंच माहिती आहे. म्हणजे काय केलेलं आहे, मल्टिपल इन्ग्रेडियंट्स म्हणजे मल्टिपल काही लिक्विड्स असतील, मल्टिपल काही प्रकार असतील, तो काय आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, एकत्र केलेला आहे आणि त्याच्यातून एक कॅप्सूल तयार केलेलं आहे. म्हणजे जसं आता प्रोग्राममध्ये काय, मेथड आणि व्हेरिएबल्स दोन्ही एकत्र बांधून ठेवण्याचं काम कोण करते, एनकॅप्सुलेशन. पण कसं की जर मेथड्स आणि व्हेरिएबल्समध्ये डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स, एका क्लासमध्ये डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स आहेत, पण मल्टिपल मेथड्स असणार आहेत एका क्लासमध्ये आणि मल्टिपल तुमचे डेटा टाईप्स असणार आहेत. म्हणजे जेवढे डेटा टाईप्स तुम्ही त्या एका क्लासमध्ये लिहिलेला आहात आणि जेवढे मेथड्स तुम्ही त्या क्लाससाठी वापरलेले आहेत, फक्त तेवढ्याचसाठी काय होणार आहे, ते म्हणजे मेथड्स किंवा डेटा मेंबर्स यूज करता येणार आहेत. म्हणजेच काय, डेफिनेशन्स काय असणार आहे, दी wrapping up of data and functions in a single unit, it is known as encapsulation. It is also known as informations hiding concepts. म्हणजेच काय, the data is not accessible to the outside world and only those functions which are wrapped in the class can accept it. म्हणजेच मी काय सांगितलं, एखादा क्लास असेल आणि त्याच्यामध्ये सपोज 5 मेथड लिहिलेले आहेत, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तर ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनसाठी किती डेटा टाईप्स लागणार आहेत, 3. म्हटल्यानंतर काय होणार आहे, ते 3 डेटा टाईप्स फक्त काय होणार आहेत, फक्त त्या 5च मेथडसाठी वापरता येणार आहेत. त्याच्या बाहेर म्हणजे क्लासच्या बाहेर तुम्ही एखादी मेथड डिक्लेअर केलेली असेल तर त्यासाठी काय होणार नाही आहे, ते डेटा टाईप्स वापरता येणार नाहीत. का, तर इन उप्स वी अचीव एनकॅप्सुलेशन बाय मेकिंग डेटा मेंबर्स ॲज प्रायव्हेट. प्रायव्हेट आहे काय तुमचं, ॲक्सेस स्पेसिफायर्स. म्हणजे काय झाले, C++मध्ये अजून एक कन्सेप्ट आहे ॲक्सेस स्पेसिफायर्स. ॲक्सेस स्पेसिफायर्स म्हणजे काय असणार आहे, पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड. म्हणजे तुम्ही ठरवू शकताय की कोणता डेटा पब्लिक ठेवायचा आहे, कोणता डेटा प्रायव्हेट ठेवायचा आहे आणि कोणता डेटा प्रोटेक्टेड
ॲज अ प्रोटेक्टेड स्टोअर करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तशा पद्धतीनं जसा तुम्ही पब्लिक कोणता, प्रायव्हेट कुठला आणि प्रोटेक्टेड कुठला, ज्या पद्धतीनं तुम्हाला डेटा स्टोअर करायचा आहे त्या पद्धतीनं म्हणजे वापरायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही तो डेटा इम्प्लिमेंट करू शकता. त्याला काय म्हणायचं आहे, एनकॅप्सुलेशन. नेक्स्ट आहे एनहेरिटन्स. एनहेरिटन्स म्हणजे काय, कोड रियुजेबिलिटी, प्रोसेस ऑफ फॉर्मिंग न्यू क्लास फ्रॉम ॲन एक्झिस्टिंग क्लास. इनहेरिटेड क्लास इज कॉल्ड बेस क्लास. आता म्हणजे काय, इनहेरिटन्स इज नथिंग बट रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर क्लासेस. म्हणजेच काय, एखाद्या क्लासवरून 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्लास तुम्ही क्रिएट करू शकताय. म्हणजे पहिला जो मेन क्लास आहे त्याच्याच प्रॉपर्टीज वापरून तुम्ही दुसरा क्लास करू शकताय तयार. दुसरा क्लास केलेला आहे त्याच्या आणि त्याच्याबरोबर पहिला, त्या दोन्ही क्लासच्या प्रॉपर्टीज वापरून तुम्ही तिसरा क्लास क्रिएट करू शकताय. म्हणजेच काय असणार आहे, एक बेस क्लास असणार आहे आणि डिराइव्ड क्लास असणार आहे. बेस म्हणजे काय, जो तुमचा फर्स्ट मेन क्लास असेल तोच म्हणजे पॅरेंट क्लास, आणि डिराइव्ड क्लास म्हणजे काय असणार आहे, तुमचे चाइल्ड क्लास. सो डिराइव्ड क्लास इनहेरिट्स द प्रॉपर्टीज ऑफ बेस क्लास. आता फॉर एक्झाम्पल, ए हा पहिला क्लास आहे आणि बी हा दुसरा क्लास आहे. ए म्हणजे काय असणार आहे, तुमचा बेस क्लास, त्यालाच आपण काय म्हणू शकतोय, पॅरेंट क्लास. आणि बी हा तुमचा डिराइव्ड क्लास आहे, त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, चाइल्ड क्लाससुद्धा म्हणू शकतो. आता बेस क्लास काय करणार आहे बघा, बेस क्लास हुज प्रॉपर्टीज आर इनहेरिटेड बाय द अनादर क्लास, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सुपर क्लास और पॅरेंट क्लास. म्हणजेच काय, ज्या क्लासच्या प्रॉपर्टीज वापरून आपण दुसरा क्लास तयार करणार आहे, म्हणजे मेन क्लासचा कुठला असणार आहे, बेस, त्यालाच काय म्हणायचं आहे, बेस क्लास. बेस क्लासच्या प्रॉपर्टीज वापरून आपण काय करू शकतोय, दुसरा क्लास क्रिएट करू शकतोय. डिराइव्ड क्लास म्हणजे काय, इट इनहेरिट्स दी प्रॉपर्टीज. इनहेरिट्स आणि इनहेरिटेड हे दोन शब्द लक्षात ठेवा. बेसमध्ये काय होतं आहे, इनहेरिटेड, आणि डिराइव्डमध्ये इनहेरिट्स दी प्रॉपर्टीज फ्रॉम बेस क्लास. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सब क्लास और चाइल्ड क्लास. म्हणजे बघा, बेस म्हणजे काय, तुमचा पॅरेंट आला, आणि डिराइव्ड म्हणजे चाइल्ड. डिराइव्ड म्हणजे काय असणार आहे, बेस क्लासच्या प्रॉपर्टीज वापरल्यानंतर जो क्लास तयार होणार आहे त्याला आपण काय म्हणायचं, डिराइव्ड क्लास. आता एक्झाम्पल बघा, बेस क्लास आणि डिराइव्ड क्लासचं. स्टुडंट नावाचा एक बेस क्लास आहे. आता स्टुडंट नावाचा जरी बेस क्लास असला तरी डिराइव्ड क्लासमध्ये काय होणार आहे, ग्रॅज्युएट स्टुडंट आले, हायर एज्युकेशनल स्टुडंट आले, पोस्ट ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन, हे सगळे स्टुडंट आले. मग आता बेस क्लासमध्ये काय येणार आहे, स्टुडंट नेम आलं, रोल नंबर आलं, PRN नंबर आलं, पण स्टुडंट हा तुमचा काय झाला, मेन क्लास आला. आता ग्रॅज्युएट स्टुडंट आले, अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आले, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आले, पण त्यांचं नेम, PRN नंबर, रोल नंबर, क्लास, ID हे डेटा टाईप्स तरी सेम असणार आहेत तुमचे. म्हणून काय झालं, बेस क्लासचा वापर करून तुम्ही डिराइव्ड क्लास क्रिएट करू शकता. म्हणजे मल्टिपल टाईम्स तुम्हाला काय करता आले नाहीत, काय असतील तुमचे मेथड्स असतील, काय असतील तुमचे डेटा टाईप्स असतील, ते तुम्हाला काय करता येणार नाहीत, मल्टिपल टाईम तुम्हाला डिक्लेअर करायची गरज नाही आहे. म्हणून काय झालं, त्याचा कोड रियुजेबिलिटीसुद्धा इनहेरिट्समुळे होते. त्याच्यानंतर एम्प्लॉईज असेल, नेक्स्ट एक्झाम्पल एम्प्लॉईज आहे असं बघा. त्याच्यामध्ये एम्प्लॉईजमध्ये प्रकार आहेत, फॅकल्टी आली, स्टाफ आले, बाकीचा अजून प्रकार आहेत एम्प्लॉईजमध्ये. जरी एम्प्लॉईजमध्ये प्रकार असले तरी एम्प्लॉई ID आली, एम्प्लॉईची सॅलरी आली, परत एम्प्लॉईजचं नेम, बाकीचे प्रकार आहेत एम्प्लॉईजसाठी सुद्धा. ते पण काय आहेत, एक एम्प्लॉई असेल, एम्प्लॉई नावाचा तुमचा मेन बेस क्लास आहेत, पण एम्प्लॉईमध्ये जरी प्रकार असतील तरी त्यांचं नेम, ID हे डेटा टाईप्स त्यांचे लागणारे मेथड्ससुद्धा तुम्ही काय करू शकता, एकदाच डिक्लेअर करू शकता. आता इनहेरिटन्सचे मल्टिपल टाईप्स आहेत, कुठले कुठले आहेत बघा. सिंगल इनहेरिटन्स आहे, मल्टिपल इनहेरिटन्स, हायरार्चिकल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि हायब्रिड इनहेरिटन्स. हे 5 काय तुम्हाला इनहेरिटन्सचे टाईप्स शिकायचे. ज्यावेळेला इनहेरिटन्स हा प्रकार इन डिटेल शिकायचा आहे त्यावेळेला हे सगळे पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. नेक्स्ट वन इज पॉलिमॉर्फिझम. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. It is a combination of two Greek words. Poly means many and morphism means forms, many forms. One thing can be represented in many forms. म्हणजे काय असणार आहे, पॉलिमॉर्फिझम हा कुठून आला आहे, 2. पॉलिमॉर्फिझम हा शब्द कशावरून आहे, 2 ग्रीक वर्डवरून. एक पॉली आणि दुसरा मॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझमचा अर्थ काय, मेनी फॉर्म्स. फॉर एक्झाम्पल, जर एखादी व्यक्ती असेल, जर ती
शॉपिंग मॉलमध्ये असेल ती कशा पद्धतीने बिहेव करणार आहे, ॲज अ कस्टमर. जर तीच व्यक्ती बसमध्ये असेल तरी कशा पद्धतीने बिहेव करणार आहे, ॲज अ पॅसेंजर. जर तीच व्यक्ती स्कूलमध्ये असेल तर ती कशा पद्धतीने बिहेव करणार आहे, ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ टीचर. नेक्स्ट, तीच व्यक्ती जर घरात असेल तर कशी बिहेव करणार आहे, सन, डॉटर, अशा पद्धतीने ती बिहेव करणार आहे. म्हणजेच काय, एखादी व्यक्ती पण त्याचे किती आहेत, मेनी प्रकार, नंबर ऑफ प्रकारचे आहेत. म्हणजे ती कस्टमरसारखी बिहेव करू शकते, पॅसेंजरसारखी, किंवा स्टुडंट, ॲज अ सन, डॉटर. म्हणजे मल्टिपल टाईप फॉर्म्स झाले तिचे. म्हणजेच काय, पॉलिमॉर्फिझमची डेफिनेशन्स काय आली, मोर दॅन वन फंक्शन विथ सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर्स किंवा डिफरंट वर्किंग. म्हणजे एकच फंक्शन पण त्याचं काय होणार आहे, मल्टिपल प्रकारचं काय होणार आहे, वर्किंग असू शकते. म्हणजे मी मग तुम्हाला डिफरन्स बिटवीन सी अँड C++ शिकवताना सांगितलेलं होतं की ॲडिशन नावाचं फंक्शन असेल तर तुम्ही काय करू शकताय, 2 डेटा टाईप्स घेऊ शकताय, 3 डेटा टाईप्स घेऊ शकताय, किंवा दोन्ही ॲडिशन फंक्शनमध्ये 3 डेटा टाईप्स घेऊन काय करू शकताय, तुम्ही त्याचे हे डेटा टाईप्सचे डिफरन्स वापरून तुम्ही एकाच प्रकारचं फंक्शन मल्टिपल प्रकारे वापरू शकता. त्यालाच काय म्हणायचं, पॉलिमॉर्फिझम. आता काय झालं, पॉलिमॉर्फिझमचे 2 टाईप्स आहेत. एक आहे स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम आणि सेकंड डायनामिक पॉलिमॉर्फिझम. स्टॅटिक पॉलिमॉर्फिझमलाच आपण कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम किंवा अर्ली बाइंडिंग म्हणू शकतो, किंवा डायनामिक पॉलिमॉर्फिझमला रन टाईम पॉलिमॉर्फिझम किंवा लेट बाइंडिंग. आता स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम चे एक्झाम्पल कुठले आहेत, फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग. फंक्शन ओव्हरलोडिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीचं असतं ते. आणि डायनॅमिक पॉलिमॉर्फिझमचं एक्झाम्पल आहे व्हर्च्युअल फंक्शन्स. आता हे नेमकं काय आहे ते आपण ज्यावेळेला पॉलिमॉर्फिझम शिकणार आहोत त्यावेळेला इन डिटेल सांगते. बेसिक लक्षात ठेवा, स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम म्हणजे कधी होऊ शकते, मेमरी अलोकेटेड ॲट ओनली कंपाईल टाईम, अँड डायनॅमिक पॉलिमॉर्फिझम मेमरी अलोकेटेड ॲट रन टाईम. हे झाले पॉलिमॉर्फिझमचे 2 प्रकार, ते आपण इन डिटेल बघूयात. नेक्स्ट, ओव्हरलोडिंगमध्येच काय आहे, हा पॉलिमॉर्फिझम म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे कुठले प्रकार आहेत, पॉलिमॉर्फिझमचेच प्रकार आहेत. आता नेक्स्ट आहे एक्सेप्शन हँडलिंग. हा पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय, रन टाईम एक्सेप्शन्स कशा हँडल करायच्या आहे, मी डिफरन्समध्ये सांगितलेलं आहे. तरी पण आपण हा पॉईंट इन डिटेल बघायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की इट इज ए पार्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट. इट इज हँडल अनरिझॉल्व्ड एक्सेप्शन ऑर एरर्स ड्युरिंग रन टाईम. म्हणजे रन टाईमच्या वेळेला ज्या एरर्स असतील त्या कॉट करायचं काम कशा पद्धतीने होणार आहे, एक्सेप्शन हँडलिंग वापरून त्या आपण रन टाईम एरर हँडल करणार आहोत. हे झाले तुमचे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग फीचर्स. कुठले आहेत, क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, एनकॅप्सुलेशन. एवढे आहेत तुमचे फीचर्स ऑफ object oriented programming. Now we are stop here. In next lecture we are going to see next point. Thank you.